नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण या आहेत उमा उदयकुमार सुतार मॅडम, ज्या करंबळी गावामध्ये भरारी महिला ग्रामसंघ करंबळी याच्या माध्यमातून 20 महिलांचे बचत गट त्या ठिकाणी चालवतात आणि त्याच्या माध्यमातून 200 महिलांचं संघटन मॅडम आपण चालवत आहात. तर मला या अनुषंगानं जे महाराष्ट्र राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, आपण महिलांचं संघटन चालवता, त्याच्यामुळे महिलांशी आपण अगदी जवळ त्या ठिकाणी आहात. तर त्या योजनेचे जे काही उद्देश आहेत, एकूण 5 उद्देश योजनेमध्ये सांगितलेले आहेत. तर त्या उद्देशाची जी काही पूर्तता आहे ती योजना सुरू झाल्यापासून आताच्या काळामध्ये झाली असं आपल्याला वाटतं का? या संदर्भात आपण त्या ठिकाणी आपली मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. तर पहिला उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीला चालना देणं. तर याबद्दल आपल्याला वाटतं का की 1500 रुपये महिन्याला दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी रोजगार निर्मितीला चालना त्या ठिकाणी मिळेल किंवा पुरेशा सोयी सुविधा रोजगार निर्माण करण्या इतक्या त्यातून उभ्या राहतील? तशी ह्या आता पहिली जी त्यांनी ही योजना आता अवलंबली आहे की महिलांसाठी रोजगार निर्मिती, तर मला वाटते रोजगार निर्मितीसाठी त्यांना हेच मिळणार नाही ना, संधीच मिळत नाही. फक्त त्यांना जर खात्यावर पैसे मिळत असतील तर त्या रोजगार कशा करणार, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी रोजगार निर्मितीसाठी त्यांना एखादा रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. ओके, म्हणजे 1500 रुपये देण्याऐवजी त्याला रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, म्हणजे हे आपलं म्हणणं आहे. दुसरा उद्देश त्याच्यामध्ये आहे राज्याच्या महिलांचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं. म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की महिला ही समाजामधला दुर्बल घटक आहे, कुटुंबामध्ये सुद्धा तिला दुय्यम स्थान दिलं जातं. त्याच्यामुळं तिला 1500 रुपये दिल्याच्या नंतर तिचा एक सामाजिक दर्जा उंचावेल आणि तिचं आर्थिक पुनर्वसन होईल. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? मला वाटते की आता 1500 रुपये दिलं म्हणून ती काय आर्थिकदृष्ट्या सबल झाली असं म्हणता येणार नाही. बरोबर. जर ती स्वतः एक कमवती असेल, म्हणजे ती स्वतः तिला एखादा रोजगार दिला, तिच्या हातला काम लागलं, तर तिला त्या गोष्टीचा अभिमान वाटेल की त्याच्यातून मी पैसे कमवते, म्हणजे मी माझ्या स्वकष्टातून पैसे कमवते, त्यातून तिची काय आर्थिक परिस्थिती सुधारेल. पण रोजगार योजनेसाठी 1500 रुपये न देता, म्हणजे आर्थिक सक्षमीकरणासाठी तिला स्वतःला सक्षम करण्यासाठी तिला एखादा रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यातून तिनं आर्थिक सोर्स तिला त्यातून पुढे मिळत जाईल, म्हणजे ते अवलंबून राहणार नाही, त्याच्यावर अवलंबून राहणार नाही. तिसरा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणं. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून असं वाटतं सरकारला की महिला त्यातून ते आत्मनिर्भर होतील, म्हणजे त्या अवलंबून राहणार नाहीयेत कुटुंबामधल्या इतर सदस्यांच्यावर. म्हणजे त्यांच्या काही गरजा आहेत, त्या गरजा त्या पैशातून त्या भागवतील. तर या संदर्भात आपलं काय त्या ठिकाणी आपल्याला म्हणणं आहे? म्हणजे मला तरी वाटते की जे 1500 रुपये मिळणार आहेत त्यातून म्हणजे तिच्या गरजा भागतीलच असं पण नाही. म्हणजे 1500 रुपये मिळतील. आता तुम्ही तिसरा मुद्दा जे सांगितलेला आहे आत्मनिर्भर महिला आणि स्वावलंबन. मग 1500 रुपये म्हणजे तिच्या काही गरजा आहेत, म्हणजे तिच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी मुद्दा घेतलेला आहे. पण त्या 1500 मध्ये तिच्या नक्की त्या गरजा भागतील काय? म्हणजे आजची महागाई बघता, बरोबर, ह्या महागाईच्या दृष्टिकोनातून पाहता तिच्या गरजा त्या भागणारच नाही आहेत. त्यामुळे ती स्वावलंबन नंतर तिला अवलंबूनच राहायला पाहिजे. त्यापेक्षा तिला जर स्वतःला काम असेल तर ती 1500 रुपयेपेक्षा देखील जास्त ती मिळू शकते. चौथा उद्देश त्यांनी सांगितला राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणं. आणि 5वा आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करणं. म्हणजे योजनेच्या प्रस्तावनेमध्येच असं सांगितलं गेलेलं आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील ज्या काही महिला आहेत त्या महिलांचं अॅनिमियाचं जे प्रमाण आहे महिलांमध्ये ते 50% पेक्षा जास्त आहे. आणि मग त्याची पोषण स्थिती महिलांची आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांची यातून त्या ठिकाणी आपल्याला एक सक्षम करता येईल अशी भूमिका आहे. या संदर्भात आपल्याला काय म्हणता येईल?
आता पोषण, मुलांचं पोषण असेल किंवा तिचं स्वतःचं आरोग्य असेल, तर जर शासन जर त्यासाठी जर विशेष असा हा निधी एक योजना म्हणून त्याच्याकडे देत असेल महिलांसाठी, तर हे मला वाटते पूर्ण चुकीचं आहे. म्हणजे ते 1500 रुपये आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी देईल हे कितपत कुणाला माहित असणार आहे, किंवा मुलांसाठी वापरेल ते 1500 रुपये, इतर काही गरजा असणार आहे त्यासाठी ती त्या पैशाचा वापर करेल. त्यापेक्षा तिच्या आरोग्याच्या दृष्टीकोन तिला चांगलं आरोग्य सुविधा जर दिल्या, मुलांच्या पोषणासाठी वेगळं आरोग्यविषयक चांगला आहार दिला शासनाने त्या बदलात, तर ते खूप चांगलं असेल त्याच्यापेक्षा. अच्छा, म्हणजे एकंदरीत आता ही जी योजना आहे आपण बघतोय की जुलै 24 मध्ये सुरू झाली, आता जुलै 25 त्या ठिकाणी येतो, म्हणजे जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. तर आपला अनुभव नेमका काय आहे की ज्या काही 200 महिलांच्या बरोबर आपण काम करताय, तर त्या महिलांच्या नेमक्या काय भूमिका आहेत? आता बऱ्याच महिलांचं असं झालंय की बऱ्याच महिलांना ते नियमित हप्ते आलेले आहेत, बऱ्याच जणींचं म्हणजे ते नियमित हप्ते आलेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मध्ये अशी द्विधा स्थिती निर्माण झाली आहे, माझं का असं तसं हे योग्य, ज्यांना मिळाले नाहीत. आणि अशा पण यामध्ये महिला आहेत पण ज्यांना गरज नाही. म्हणजे आता आर्थिकदृष्ट्या आता योजना, शासनाचा उद्देशच आहे की जी आर्थिकदृष्ट्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या जी कमकुवत महिला आहे किंवा म्हणजे सबल नाही, त्यासाठी ही योजना आहे. म्हणजे तिचं घरचं उत्पन्न असेल किंवा घरची परिस्थिती असेल, ह्याच्यासाठी या महिलांना फक्त काय आहे तो लाभ आहे. पण हा लाभ आपण आता पाहतोच, असा बऱ्याच